जळगाव आणि विदर्भाच्या काही भागांना सुद्धा पावसानं झोडपलेला आहे। जळगावच्या भडगाव आणि पाचोरा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। बघूया। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे खानदेश आणि विदर्भातल्या काही भागांना सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलं। खानदेशातल्या जळगाव, नंदुरबार, नाशिक तर विदर्भातल्या नागपूर, अकोला, बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। विदर्भ खानदेशात झालेल्या कोसळधारीमुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या कृष्णापुरीत मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे घरांची पडझड झाली। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे या गावातल्या नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय। संपूर्ण घरामध्ये यदि बघायला गेलं तर 48 तासहून अधिक काळ झालेला आहे आणि याच ठिकाणी रहिवासी असलेल्या आता यांच्या घरामध्ये पाणी हे आतमध्ये आहे आणि पाणी फेकण्यासाठी ही नागरिक जे रहिवासी आहे हे याच ठिकाणी पाणी बाहेर काढताना पाहायला मिळतात। आणि अन्न धान्य सगळं वाहून गेलं बाबा आम्हाला। आम्हाला खायला नाही काही, राहावा कुठं आम्ही? आता ते अपघात आला तर आम्ही काय करायचं? पण त्या भिंती पडून सगळं बनकाच झाला आमचा। जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे आंचलगाव, पिंपरखेड परिसरात कापसाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या भडगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा बसला होता। भडगाव शहरातल्या कुऱ्हा नाल्याला पूर आल्यानं पाचोरा रोडवरच्या भडगाव ग्रामीण रुग्णालय पुराच्या पाण्यात गेलं होतं। मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरल्यानं रुग्णालयातल्या परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। परवा रात्रीपासून जे सततधार पाऊस होता त्या पावसाचं पातळी वाढल्याने इकडे दवाखान्यामध्ये हळूहळू पाणी सकाळी 7-8 वाजेपासून पाण्याची पातळी वाढत होती। त्यावेळेस अपेक्षित नव्हतं की एवढं पाणी अचानक वाढेल, परंतु पाणी जवळपास दवाखान्यातच 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं। त्याच्यामुळे आमचे वैद्यकीय उपकरणं वगैरे सगळे असे सध्या खराब झालेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। सोयाबीन, कपाशी, मका अशी पिकं शेतात पाणी साचल्यानं सडली आहेत। त्यामुळे शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। पावसामुळे सोयाबीन, ऊस, कांदा, उडीद, तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता मदतीची मागणी केली जाते। अहिल्यानगर मध्ये मागच्या 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे आणि या पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान होत आहे। मी आहे जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण आता हे जे पीक पाहतोय हे पीक आहे सोयाबीनचं, जे पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे। या परिसरातील सोयाबीन असेल, ऊस असेल, कांदा असेल, ही सर्व पिकं पाण्यामध्ये गेलेली आहेत। जवळपास प्रत्येक शेतामध्ये 2 फूट 1.5 फूट असं पाणी साचलेलं आहे आणि यामुळं या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातील कर्जत, जामखेड असेल, शेवगाव, पाथर्डी असेल, या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड असं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। पिकं काढणीवर आलेली असतानाच पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यानं पिकवलेलं सोनं मातीमोल झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता मदतीची मागणी केली जाते। त्यामुळे सरकारनं देखील लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी एवढीच अपेक्षा। जळगावहून वाल्मिक जोशीसह अहिल्यानगरहून लैलेश बारगजे, झी 24 तास।